दयावान दयावान है दयावान दयावान दया का नाम है कौन है मेरे काना बड़े दयावान है मेरे काना बड़े दयावान है मेरे काना बड़े दयावान है तीनों लोगों में प्रभु तुम्हारी शान है दयावान है का नाम है दयावान 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 वन दयावान आवरलं मग त्यांचं आवरलं का आवरलं असलं तर त्या श्रीकृष्णाला आणि रुक्मिणीला इथं खुर्च्या द्या दोन खुर्च्या ते दयावान है मेरे कान्हा बड़े दयावान है वाह वाह दुनिया के दाता दाता कौन है बड़े दयावान है बड़े दयावान है बड़े भगवान बड़े दयावान भगवान कृष्ण भगवान मेरे भगवान बड़े दयावान है मेरे भगवान बड़े दयावान है खूप दयावान आहे माझा भगवान परमात्मा खूप करुणावंत आहे हाकेला लगेच त्या ठिकाणी धावून येतो असा भगवान परमात्मा फक्त त्या भगवंताला करुणा भावनेनं अर्थ भावनेनं त्या ठिकाणी हाक मारा लगेच धावून येतो योगं युक्तं विशुद्धात्मा विजयतात्मान जितेन्द्रिया सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते भगवान श्रीकृष्णाचा एक परम अशा प्रकारचा मित्र त्या ठिकाणी होता नुसतं मित्र नव्हता परम मित्र त्या ठिकाणी होता हा जो मित्र होता हा मित्र त्या ठिकाणी दरिद्री नव्हता तर तो अत्यंत गरीब होता दरिद्री असणं आणि गरीब असणं याच्यात फार फरक आहे
वैभवशाली भगवंताचा परममित्र त्या ठिकाणी गरीब हा मात्र त्या ठिकाणी विरोधाभास आहे, वेगवेगळे आहे दोन्ही. त्याचा सारा संसारच त्या ठिकाणी असणारा त्याचा फाटका त्या ठिकाणी होता. अंगावर साधं वस्त्र सुद्धा त्या ठिकाणी नीट नाटकं नव्हतं. त्याची बायको ही अगदी साधी त्या ठिकाणी होती. या गरिबीचं त्यांना वाईट त्या ठिकाणी वाटत नव्हतं. का बरं? कारण आपल्याला त्या ठिकाणी वाटतं आपण गरीब आहोत, लोक किती श्रीमंत आहेत, किती पैशावाले आहेत, आपल्याला वाटतं का नाही? पण या दोघांनाही गरीबचं कुठलंही त्या ठिकाणी लाज त्या ठिकाणी वाटत नव्हती. कारण भगवंताच्या भजना आनंद त्यांना त्या ठिकाणी परमप्राप्त त्या ठिकाणी होता. भगवंताच्या भजनामध्ये त्यांना त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी सारखा त्या ठिकाणी मिळत होता. इथं कसं सारखा आनंद त्या ठिकाणी भजनाचा. दोघांना इथं बसा. सुदामजीला आता त्या ठिकाणी राऊंड मारून आणायचं तुम्हाला. हा आता राऊंड मारायचं. आता मी आल्यानंतर कर. बड़े भगवान दड़े दयावान है, मेरे भगवान बड़े दयावान है, मेरे भगवान बड़े. थोडं दिवस थांबा. मेरे काठी जातात, काठी राहतात, काठी काठी इकडे इकडे. हॅलो, थोडं आत पाठव. मेरे भगवान बड़े दयावान है, मेरे भगवान बड़े दयावान है, मेरे दयावान है. गरिबीचं का वाईट वाटत नव्हतं बरं? थोडं थांबा, थोडं 5 मिनिटं थांबा. तिथं थोडं पाठीमागं थांबा. मी सांगितलं का मग राऊंड मारायला या. हो, का वाईट वाटत तिशी सांगून गेलो की जीवनामध्ये किती जरी दुःख असलं माणसाच्या, किती दुःख असू द्या जीवनामध्ये, किती दुःख असू द्या, पण एक जर परमार्थिक सुख जर त्यांच्या जीवनामध्ये जर आलं ना, तर सर्व सुख वजा होऊन जातं, वजा होऊन जातं. आणि हेच त्या ठिकाणी सुदामजीच्या आणि सुदामजीच्या पत्नीच्या त्यांच्या मने त्या ठिकाणी ठरलेलं आहे की गरीब त्या ठिकाणी होते, अत्यंत गरीब त्या ठिकाणी होते, पण भगवंताचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये असल्यामुळे त्या भजनाच्या आनंदामध्ये त्याला त्या गरिबीचं त्यांना काही त्या ठिकाणी वाटत नाही. जसं शुकदेवजी महाराजांना त्या ठिकाणी कोण श्रीमंत, कोण राजा आणि कोणते मुलं आपल्याला चिखल मारतात, कुठल्या विधेय अवस्थेला पोहोचलेली माणसं, तशी जो भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी अधीन होतो ना सदोदित, त्याला गरिबीचं काही त्या ठिकाणी वाटत नाही. अगदी समाधानी असतो. आमच्या संतांसारखं सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असो. एवढं संतांना दुःख आहे, पण तरीही त्या ठिकाणी त्यांना सुख त्या ठिकाणी परमार्थिक सुख प्राप्त झालं, असा आनंद त्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या सुदामजीला आणि त्या ठिकाणी दोघांना त्या ठिकाणी होत होता. एक दिवस त्या ठिकाणी सुशीला सुदामजीला त्या ठिकाणी म्हणताय, अहो परम भक्त वत्सल परमात्मा म्हणून ज्याला तुम्ही त्या ठिकाणी म्हणतात, तो तर भगवान परमात्मा तुमचा मित्र आहे. तो वैभव शिखरावर आणि त्या ठिकाणी आपण तर काय अवस्था आहे आपली. तुम्ही एकदा द्वारकेत जा, त्याला भेटा, मागू नका काही. तुमच्याकडे पाहिलं की तुमच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना बरोबर त्या ठिकाणी तुमची परिस्थितीची सर्व जाण त्यांना त्या ठिकाणी होईल. मुलांचे हाल पाहत नाही हो, म्हणून म्हणते मी. बऱ्याच वेळा सुशीलानं त्या ठिकाणी सुदामजीला त्या ठिकाणी ऐकवलं,
तेव्हा सुदामा त्या ठिकाणं द्वारकेत जायला त्या ठिकाणं निघाला. कारण का की निमित्त जरी त्या ठिकाणं भेटत असेल पण श्रीकृष्णाचं दर्शन त्या ठिकाणं मला होईल, त्याच्याशी सुसंवाद हाच माझा त्या ठिकाणं लाभ मला त्या ठिकाणं मिळेल, हा खरा मुलाचा त्या ठिकाणं वाटत त्या ठिकाणं सुदामजीला त्या ठिकाणं होता. स एवं भार्याण विप्रो बहुशं पार्थितो न वृदो अयं हि परमं लाभम उत्तम लेशोम करदर्शनम. त्या ठिकाणं सुशिलेनं जा म्हणून सांगितलं, ते ठिकाणं निमित्त झालं, पण आता भगवंताला आपली त्या निमित्तानं आपली भेट त्या ठिकाणं भगवंताशी होईल, सुसंवाद त्या ठिकाणं भगवंताशी आपल्याला त्या ठिकाणं साधता येईल, हा परम आनंद त्या ठिकाणं आमच्या सुदामजीला त्या ठिकाणी वाटत होता. परंतु त्या ठिकाणं द्वारकेला रिकाम्या हातानं कसं जावं, सुदैमाचा प्रतिप्रश्न आपल्या सुशिलेला त्या ठिकाणं झाला. कारण राजाला किंवा देवाला किंवा आजारी माणसाला त्या ठिकाणं रित्या हातानं भेटायला कधीही जाऊ नये, काहीतरी योग्य भेट न्यावी असा रिवाज असतो. आता बिचारी सुशीला काय देणार, आता साठवलेलं एक कणही घरामध्ये नाही, काही काय देणार. 2-4 शेजारणीकडे जाऊन मुठभर पोहे सुशिलाने आणले आणि तुषासह त्या ठिकाणं कण्याच, तुषा कसल्या त्या कण्या होत्या, तशाच फाटक्या उपरण्यामध्ये टोकाला प्रचंडी बांधून त्या ठिकाणं घेतली आणि सुदामा त्या ठिकाणं द्वारकेच्या मार्गानं भगवंताचं नामस्मरण करत त्या ठिकाणं चाललेलं आहे. चले साम सुंदर से मिलने सुदामा, चले साम सुंदर से मिलने सुदामा. काय चला सुदामजी चला, त्यात उभा करा पलीकडा, ताई उभा करा पलीकडा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुदामाचं भजन आहे म्हणून म्हटलं. ऐक 2 मिनिट सांगतो, बस आहे. मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. ओ थांबा 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 सुदामजी, थांबा जरा, थांबा तिथं थांबा, तिथं थांबा, भेटायला गडबड करू नका, त्या ठिकाणी अजून आपल्याला वेळ आहे. दरमजल करीत भगवंताचं नामस्मरण करीत सुदामजी त्या ठिकाणं द्वारकेमध्ये येऊन त्या ठिकाणं पोहोचलेले आहे. द्वारकेमध्ये त्या ठिकाणं महाद्वारामध्ये त्या ठिकाणं आली आहे आणि महाद्वारामध्ये त्या ठिकाणं आल्यानंतर तेथील असणाऱ्या द्वारपालांना त्यांना त्या ठिकाणं अडवलं. सुदामजी त्या ठिकाणं सांगताय, अरे मला तुमच्या भगवंताला त्या ठिकाणं भेटायचं आहे, मला त्या ठिकाणं आत जाऊ द्या. पण द्वारपाल मात्र त्या ठिकाणं काही आत जाऊन देईना. तेव्हा सुदामजी म्हणताय, आत नसलं जाऊन द्यायचं तर नका जाऊन देऊ, पण कमीत कमी तुमच्या भगवंताला, तुमच्या परमेश्वराला एक त्या ठिकाणं माझा निरोप तरी द्या की तुमचा बालपणीचा मित्र त्या ठिकाणं, त्याचं नाव सुदामा त्या ठिकाणं सांगतोय, तो तुम्हाला भेटायला त्या ठिकाणं आलेला आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, बिदर पे सुदामा गरीब आ गया है, बिदर पे सुदामा गरीब आ गया है. अरे न जाने कहाँ से भटकते भटकते गरीब आ गया.
को नाम है सुदामा.
त्या ठिकाणी भगवान परमात्मा भगवंतानं सुदामजीला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्या उंच मंचकात त्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि बसून त्या ठिकाणं स्वतः त्या ठिकाणी भगवंतांना आनंद असल्याने त्या ठिकाणी सुदामजीचे पाय त्या ठिकाणी धुतलेले आहेत. अशा प्रकारे आता गप्पा चप्पा त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. श्रीकृष्णानं पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा खोदून त्या ठिकाणी विचारू लागले आहे. पण तरीही त्या ठिकाणी आपल्या गरिबीचं रडगाणं त्या ठिकाणी सुदामजीनं त्या ठिकाणी कदापि त्या ठिकाणी सांगितलं नाही. अरे नको सांगू काही गरिबीचं तुझ्या, पण काही मला भेट आणलीस की नाही. त्या सरशी तो सुदामा त्या ठिकाणी ओशाळला. थोडेच मुठभर पोहे होते. पोहे तरी कसले कन्या त्या ठिकाणी होत्या, पण ते असल्यामुळे तो त्या ठिकाणी संकोचला. भगवंत प्रेमाने त्या ठिकाणी भगवंत प्रेमाने दिलेली थोडीशी भेट तो भगवान परमात्मा मोठी त्या ठिकाणी मानतो आणि अभिमानानं व गर्वानं पुष्कळ दिलेलं त्या ठिकाणी पदार्थ तो भगवान परमात्मा तुच्छ त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं दान त्या ठिकाणी द्यायचं असेल तर ते दान देताना अभिमान, गर्व, अहंकार, अहमपणा मी त्या ठिकाणी असू नये. कारण ते देऊनही त्याचा उपयोग त्या ठिकाणी होत नाही. तुम्ही भगवंताला त्या ठिकाणी पुष्पम फलम, तुम्ही त्या ठिकाणी भगवंताला फुल जरी वाहिलं, फळ जरी वाहिलं, तेही नसेल तर मनोभावे त्या भगवंताला तुम्ही त्या ठिकाणी मनाने जर शरण त्या ठिकाणी गेले, अर्थभावनेने जर हाक मारली तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपले हाक मार स्वीकारतो. आपण ती काही दिलेली भेट आहे, ती प्रेम भराने दिलेली भेट त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा स्वीकारतो. कारण भगवंत परमात्मा हा भावाचा फक्त भुकेला आहे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ. आणि म्हणून फक्त तुम्ही जेवढ्या भावानं, कारण भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर भाव एक वर्म त्या ठिकाण आहे. भगवंताचं वर्म चुकलं की फेरा पडल्याशिवाय राहणार. आणि म्हणून वर्म त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो ज्या त्या कुलपाची चावी ज्या त्या कुलपालाच त्या ठिकाणी येते, दुसरी चावी लावली तर येणार नाही. आणि मग भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर त्याला आपलंसं करण्यासाठी भाव त्या ठिकाणी एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. त्या भगवंताला आपलंसं करायचं असेल तर भाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे. तो भाव असला की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची युक्ती किंबहुना जादूटोना करण्याची गरज नाही. त्या भगवंताला फक्त आपल्याकडे भाव त्या ठिकाणी असला पाहिजे. मात्र भाव जर चुकला त्या ठिकाणी जर मग तो भगवान परमात्मा काहीतरी तुम्ही अनेक उपाय त्या ठिकाणी केले, वरचा साज कितीही त्या ठिकाणी केला तरी त्याचा उपयोग होणार नाही. आमचं एक नवीन जोडपं पंढरपूरला गेलं. त्या ठिकाणी पंढरपूरला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणं आमच्या त्या ठिकाणं दर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि दर्शन गेल्यानंतर एक त्या ठिकाणं ब्राह्मण कुटुंबामध्ये त्या ठिकाणं ती बाई त्या ठिकाणी तिने आपले केस ओपन त्या ठिकाणी केले होते. विधवा ती बाई त्या ठिकाणी होती आणि त्या घरी त्यांचा राहण्याचा योग त्या ठिकाणी आलेला आहे. आल्यानंतर त्या ठिकाणं त्यांनी सांगितलं आता तुमचं दर्शन झालंय ना, आता मी सुंदर अशा प्रकारचा पुरणपोळीचा स्वयंपाक त्या ठिकाणी करते, आता जेवून जावर का सगळे. त्या दोघाही नवरा बायकोंना खूप आनंद त्या ठिकाणी झाला. पुरणपोळीचं सुंदर अशा प्रकारचं जेवण त्या दोघांनी त्या ठिकाणी केलं. त्या असणाऱ्या नवऱ्याला त्या ठिकाणी ती पोळी खूप पुरणपोळीचा स्वयंपाक त्या ठिकाणी आवडला. तो म्हटला अगं किती सुंदर पोळी केली यांनी, अशीच पोळी आपल्या घरी जाऊन करायच्या बरं का, आता तुला येत नाहीत ना, मग तू काय कर आता यांच्याकडून सगळं त्या ठिकाणी शिकून घे.
काय काय साहित्य लागतं, काय काय नाही, ते सगळं त्या ठिकाणं घे, शिकून घे म्हटले. आणि म्हणून तिनं त्या ठिकाणं गेली, सगळं त्या ठिकाणं शिकायण्याचा प्रयत्न त्या ठिकाणं केला, सगळं अवलोकन त्या ठिकाणं केलं. काय काय साहित्य लागतं, पीठ, गूळ, डाळ, दूध, काय जे जे लागतं ते सगळं असं व्यवस्थित त्या ठिकाणं लिहून घेतलं. पीठ मळायचं, पुरण दळायचं, सगळं लिहून त्या ठिकाणं घेतलं. आता सगळं लिहून घेतल्यानंतर आता ही घरी त्या ठिकाणं गेली. आणि घरी गेल्यानंतर आता याने त्या ठिकाणं म्हटले, आता आपण पंढरपूरहून आलो, आता आपल्या मित्रांना सगळ्यांना पुरणपोळीचं स्वयंपाकच जेवू घालायचं म्हटले. सुंदर पुरणपोळीचं स्वयंपाक कर बरं त्यासारखा. त्यांनी त्या बाईंना केलता ना तसा स्वयंपाक कर बरं म्हटले. काय हरकत नाही. तिनं सगळं आमटी, कुरड्या, भजे सगळं सगळं अगोदर करून ठेवलं. पुरण त्या ठिकाणं शिजून ठेवलं, दळून ठेवलं, पीठ मळून ठेवलं. म्हटले काय नाही, तुमचे मित्र आले का गरम गरम पोळ्या त्यांना मी करून त्या ठिकाणं घालते. असं म्हटल्यानंतर त्यालाही खूप आनंद झाला. सगळ्या मित्राला आमंत्रण झालं. सगळे मित्र परिवार त्या ठिकाणी एक 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 त्या ठिकाणी यायला लागला. ते म्हटलं आता असं करा, आता आपण लगेच त्या ठिकाणी त्यांना जेवू घालायला सुरुवात करू, जशी येतील तशी आपण जेवू घालू. ऐका नाही. आणि म्हणून ते ठिकाणं ती पुरणपोळी त्या ठिकाणं करण्यासाठी त्या ठिकाणं स्वयंपाकघरामध्ये गेली. आता पुरण होतं, पीठ होतं, सगळ्या गोष्टी होत्या. पण पोळी करायला लागली, लाटायला लागली, पण तिला मात्र पोळी त्या ठिकाणं लाटता येईना. ती पोळीच तिला त्या ठिकाणं जमेना. मित्र परिवार तर सगळा त्या ठिकाणं दारात येऊन बसला. म्हणले आता पोळी तर जमाना, आता काय करायचं. म्हटलं आता तू बघितलं नाही का, म्हटले तिथं गेल्यानंतर काय केलंय, कसं करायचं, काय करायचं, त्या बाईंकडे तू बघितलं नाही का, शिकली नाही का. मग तिनं जरा डोकं चालवलं. नंतर तिच्या असं लक्षात आलं की त्या बाईच्या अंगावर तर पांढरी साडी होती. आता हे बाहेरचं अवलोकन केलं तिने. जे वर्म होतं ते वर्म तिच्या लक्षात नाही आलं. बाहेरचं अवलोकन करायला लागले. म्हटले तिच्या अंगावर तर त्या ठिकाणी पांढरी सावडी होती. मग तिनं बोलवलं. म्हटलं अहो इकडे. म्हटले काय. म्हटलं अहो कशी पोळी जमल मला. म्हटलं काय झालं. म्हटलं अहो त्या बाईंच्या अंगामध्ये त्या ठिकाणी पांढरी साडी होती, माझ्या अंगावर तर बघा ही रंगी बेरंगी साडी. मग साडी घेऊन या पांढरी साडी बाजारातून. सांगितलं, घेऊन आले लगेच. राजा बोले हे का गृहमंत्र्याचा आदेश. काय घेऊन आले साडी त्या ठिकाणी. साडी घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी परत पोळी लाटायला, साडी घातली, पोळी लाटायला लागली. पण पोळी मात्र जमाना. म्हणले आता काय झालं. मग तिनं परत अवलोकन केलं. म्हटलं अहो त्यांच्या हातामध्ये बांगड्याच नव्हत्या. मग कासाराला बोलवा, सगळ्या बांगड्या सगळ्या चुडा उतरून टाका म्हटले. बोलवलं कासाराला, सगळ्या बांगड्या त्या ठिकाणी उतरून टाकल्या, फोडून टाकल्या. बाई पोळी लाटायला लागली. पोळी लाटण्याचा प्रयत्न केला पण पोळी मात्र त्या ठिकाणी येईना. आता काय. म्हटलं आता सगळे मित्र परिवार येऊन बसला. पोळी का आता तुला जमाना. म्हटलं काय झालं मला सुद्धा काही त्या ठिकाणी कळेना. म्हणून त्यानं परत त्या ठिकाणी चांगलं बारीक अवलोकन त्या ठिकाणी केलं. म्हणले आपण साडी बदलली, बांगड्या फोडल्या. आणि मग तिचं अचानक लक्ष त्या ठिकाणी डोक्याकडे गेलं. म्हटलं अहो तिच्या डोक्याला तर एक केस नव्हता. आपलं तर निवळ त्या ठिकाणी केसाला निवळ, सगळं भांगपट्टी निवळ सगळं केलेलं. म्हटले काय. म्हटलं काय नाही, आता बोला आमच्या पंडित मामाला. म्हटलं कशाला. म्हटलं काय नाही, तिला केस नव्हतं. म्हणले आपलं ओपन करायचं म्हणे सगळे. मग लगेच त्या ठिकाणी वस्त्रानंच काम सुरू केलं ना भाऊ. सगळं त्या ठिकाणी चमन त्या ठिकाणी करून गेलं. ती लागली त्या ठिकाणी. नंतर त्या ठिकाणी सगळा परिवार त्या ठिकाणी वरचं सगळं हावभाव सगळं परिवर्तन त्या ठिकाणी बदल केला. लागली पोळी लाटायला. लागली पण तरीही पोळी त्या ठिकाणी यायला. मग एवढा सगळा वरचा बदल तिनं केला पण पोळी का लाटता येईना बरं. कणिक होती, पुरण होतं, सगळं होतं, पण तरी पोळी का लाटता येईना. तिच्याकडून वर्म चुकलं. त्या ठिकाणं पिठात पुरण घालायचं तर ती पुरणात पीठ घालायची आणि पोळी लाटायला लागायची. कशी पोळी येईल. अहो तुम्ही वरचा कितीही बदल केला, कितीही साज तुम्ही त्या ठिकाणी केला तरी वरच्या बदलावर पोळी येणार नाही. त्या पोळी करण्याचं वर्मय ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी पिठात पुरण घालाल त्यावेळेस पोळी व्यवस्थित त्या ठिकाणी येईल. तसं भगवंताचं वर्मय. तुम्ही कितीही कार्य केलं, कोणतंही काम केलं, कितीही वरचा साज केला, कितीही थाटमाट केला तरी भगवान परमात्मा आपलासा होणार नाही.
त्याच्यासाठी शुद्ध अशा प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी असावा. त्या ठिकाणं तुम्ही कर्म काहीही करा, पण त्या कर्म करण्याच्या पाठीमागचा भाव त्या ठिकाणी तुमचा शुद्ध असला पाहिजे. आमच्या असणाऱ्या शबरी मातेकडे त्या ठिकाणं बघा. शबरी माता त्या ठिकाणं फक्त झाडलोटीचं काम करत होती. काम अगदी साधं होतं. काय काम करत होती? झाडलोट करायची, सडा रांगोळी टाकायची, त्याच्या रस्त्यावरली काठी त्या ठिकाणं बाजूला करायची. पण त्या पाठीमागचा भाव तिचा शुद्ध होता की एक ना एक दिवस माझा भगवान परमात्मा राम या वाटेनं येईल आणि मला एकदा दर्शन त्या ठिकाणं दिला. हा शुद्ध भाव तिच्या अंतःकरणामध्ये होता. ती असणारी शबरी माता सारखी त्या ठिकाणी वाटते. आश्रमात या कधी रे सिल रामार नंदना रामार नंदना राजकुमारी मीन अहिल्या शापित नारी मीना जानकी राजकुमारी मीना अहिल्या शापित नारी मीना रानटी वेली शबरी वेली शबरी पदांचे अखंड चिंतन तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना रामार नंदना देवीन एकदाच पूजिना ठेविन माथा तोच स्वर्ग मज इथेच येईल तोची स्वर्ग मज इथेच येईल पुरेपणा जीवना शबरी मातेचं कर्म, शबरी मातेचं काम अगदी साधं होतं. झाडलोट करणं, सडा टाकणं, काटे कुठे बाजूला करणं काम साधं होतं, कर्म साधं होतं, कार्य साधं होतं.
पण त्या पाठीमागचा शुद्ध भाव त्या ठिकाणी होता की एक ना एक दिवस माझा भगवान परमात्मा या वाटेनं येईल आणि मला त्या ठिकाणी दर्शन देईल, हा शुद्ध भाव तिच्या अंतःकरणामध्ये होता. आणि मग कुठल्याही प्रकारचं कर्म, कुठल्याही प्रकारचं काम, कुठल्याही प्रकारचं कार्य करत असताना त्या ठिकाणी भगवंताचं कार्य आपण करतो, हे आपल्यामध्ये शुद्ध भाव त्या ठिकाणी असला पाहिजे. हे महत्वाचा विषय या ठिकाणी मला सांगायचा. भगवंताला भाव, त्या शबरीचा शुद्ध भाव त्या ठिकाणी बघितला. त्या भावामुळे त्या ठिकाणी भगवंताला त्या वाटेनं यावं लागलं. शबरीची हातची उष्टी बोरे त्या ठिकाणी भगवंताला खावं लागली. एवढा हा भगवान परमात्मा भावाचा भुकेला त्या ठिकाणी. आणि म्हणून प्रेम भरानं त्या ठिकाणी भगवंतानं फक्त त्या ठिकाणी सुदामजीचा त्या ठिकाणी फक्त भाव बघितला. सुदामजीनं त्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहे त्या ठिकाणी मागून आणले का भाजलेले आहेत का कच्ची आहेत का कशी आहेत, तर त्या ठिकाणी ते ऐकाने ते पाहिलं नाही. पण त्या सुदामजीचा आमचा भाव त्या ठिकाणी बघितला, शुद्ध भाव त्या ठिकाणी आहे. नवे नवे आमचे सुदामजी त्या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी म्हणतात की प्रभू मना रे मनन करी सदा, श्रवण करावे वेद विचार, ज्ञान तेज पसरे मान मानवा, मनान करी सदा रे. करिता चिंतन गुरुबोधाचे, कुविचार दूर सरे, मानवा मनन सदा करी रे. त्या ठिकाणी गुरूंचं चिंतन करीत असताना त्या ठिकाणी जे काही मनामध्ये कुविचार वाईट विचार येतील ते त्या ठिकाणी आपण बाजूला त्या ठिकाणी करा. प्रभू चरणाच्या निधी ध्यासाने सुख लई वसरे, मानवा मनन सदा करे. त्या प्रभूचा त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्यानंतरही जर त्या प्रभूचं आपण जर स्मरण केलं, आठवण केली, तर जे काही सुख आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये मिळालेलं आहे ते सुखाला बहर त्या ठिकाणी येतो. पहा, आठवची पुरे सुख अवघे मोहरे. जे सुख आपल्याला मिळालेलं आहे त्या सुखामध्येही आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. जर आपण स्मरण केलं तर जे काही सुख आपल्याला मिळालेलं आहे त्या सुखाला आणखीन बहर येत चालतो, वाढत 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 त्या ठिकाणी. तुझा तुची मग ईश बनोनी स्वानंदी रमरे, मानवा मनन सदा करी. भगवंताचं सुदोतीत मनन जर केलं, ध्यास घेतला, भजन जर केलं, तर त्या ठिकाणं तेच सुख त्या ठिकाणं परम आनंद त्या ठिकाणं आपल्याला होतो. आणि त्या आनंदामध्येच भगवंताच्या स्वरूपाला आपण त्या ठिकाणं प्राप्त त्या ठिकाणं होतो. आणि म्हणून मोठं भर पोहे नव्हे, पोहेच्या कण्या भगवंताने मिटक्या मारीत त्या ठिकाणं खाल्लेले आहे. केवळ संपत्ती सुस्थिती प्राप्त व्हावी यासाठी त्याचं भजन पूजन नको आहे. भाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंतानं ते असणारे ते पोहे त्या ठिकाणी घेतल्यानंतर म्हटले, अरे हे तर मला आवडीचे आहे, मलाच काय या विश्वालाही असणारे पोहे त्या ठिकाणी तृप्त करू त्या ठिकाणी शक्ती. असे म्हणून तो दुसरी मूठ भरून त्या ठिकाणी घेऊ लागला. तेव्हा त्या ठिकाणी रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी हात धरला, कारण रुक्मिणी मातेला पाहित होतं मूठभर खाल्ली याच्या बदल्यात हा काय देईल याचा भरोसा नाही. आणि दुसरी मूठ जर खाल्ली तर ह्यो आपल्याला किंवा स्वतःला विकायला भेटणार नाही. कारण भगवान परमात्मा उदार आहे. हात धरला म्हणले आम्हाला राहून द्या, म्हणले थोडा प्रसाद शिल्लक, म्हटले सगळं देऊन नका टाकू, सगळं नका करू. गाव सुवर्णचा दिलाय. आणि म्हणून त्या भगवंतानं बघा त्या ठिकाणं आता सुदामजीला जायची वेळ झाली घराकडे. आणि जायची वेळ झाल्यानंतर त्या ठिकाणं काय केलं, आता त्या ठिकाणं स्वतःच्या हातानं त्या ठिकाणं सुदामजीनं त्या ठिकाणं आंघोळ त्या ठिकाणं घातली.
आणि अंघोळ घालून त्या ठिकाणं सुदामजीला त्या ठिकाणं तिलक त्या ठिकाणं लावायचा होता. आणि मग कपाळावरती त्या ठिकाणं असा हात पुसवला, फिरवला. त्या सुदामजीच्या कपाळ रेखेमध्ये, भाग्य रेखेमध्ये लिहिलं होतं 18 विश्व दारिद्र्य. पण ती भाग्य रेखा, ती रेखा पुसली गेली आणि सुदामजीला सुवर्ण नगरी त्या ठिकाणं प्राप्त झाली. सुदाम नगरी त्या ठिकाणं प्राप्त झाली. नवीन सुदामजी जर गावाकडे गेल्यानंतर त्यालाही कळलं ना आपण कुठं नेमकं आलो येते. जसं या गावामध्ये पहिलं मंदिर होतं देवीचं मंदिर, पण आता नवीन ज्यावेळेस आता आपण आलोत, पुण्याहून आलोत, बाहेरून गावाहून त्या ठिकाणं आल्यानंतर आता आपल्याला सगळं वेगळं नवीन चैतन्य त्या ठिकाणं पाहायला मिळतं. किती सुशोभित झालं आहे. रेणुका मातेचं भव्य मंदिर त्या ठिकाणं झालंय, सभा मंडप त्या ठिकाणी झाला, इथं सभा मंडप झालाय, राहण्याची व्यवस्था झाली. आमचे भक्त परिवार त्या ठिकाणी येऊन 2-2, 4-4 दिवस या ठिकाणी येऊन राहत आहेत, आनंद घेत आहेत. कारण बाहेर गावी गेलेली माणसं त्या ठिकाणी घरी गावात आल्यानंतर कुठे राहतील म्हणून त्या ठिकाणी निवास व्यवस्था त्या ठिकाणी झाली. 4-4 दिवस आम्ही बघितलं त्या ठिकाणी ही सगळी त्या ठिकाणी. ही कृपा आहे भगवंताची. आणि म्हणून ही सर्व भगवंताची कृपा त्या ठिकाणी आहे. सुदामजीला त्या ठिकाणं, सुदामजी नगरी त्या ठिकाणं प्राप्त त्या ठिकाणं झालेली आहे. आणि म्हणून त्या भगवंताचं एकदा आपण स्मरण करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हरे मुरारी भगवान की. श्री भागवत महापुराण. राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम. स्वर द्या. एक दिवस एकामागून एक भगवान शुकदेवजी त्या ठिकाणी कथा सांगतायत. राजा परीक्षित अगदी शांत चित्तानं सर्व कथा त्या ठिकाणी श्रवण करतायत. राजा परीक्षितीनं सांगितलं की ज्या भगवंतानं मला आईच्या त्या ठिकाणं गर्भामध्ये त्या ठिकाणं दर्शन दिलं, त्याची जन्मकथा मला तुम्ही सांगितली. ज्या भगवंतानं हे सगळं कार्य त्या ठिकाणं केलेलं आहे, त्या भगवंताच्या अनेक बाललीला मी श्रवण त्या ठिकाणं केल्या. गोकुळातल्या लीला मी श्रवण केल्या. भगवंताचे त्या ठिकाणं अनेक अशा प्रकारचे विवाह झाले. 16,108 बायका त्या ठिकाणी मिळवल्या. त्याचं तेही त्या ठिकाणी मी कौतुक त्या ठिकाणी बघितले, त्याचेही ते गुण त्या ठिकाणी बघितले. कंसाला मारलं तो पराक्रमही मी त्या ठिकाणी श्रवण त्या ठिकाणी केले. अनेक कथा मी श्रवण केल्या. नवे नवे त्या ठिकाणं भगवंताच्या सगळ्या कुळाचा नाशही त्या ठिकाणी केला, तेही मी श्रवण केलंय. आता भगवान परमात्मा कसे त्या ठिकाणं निज ध्यासामध्ये पोहोचले तेवढी मला कथा सांगा. मग मी माझा देह त्या ठिकाणं भगवंताशी एकरूप करण्यास त्या ठिकाणं निवांत मोकळा त्या ठिकाणं. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणं एका अश्वस्थ वृक्षाच्या तळाशी भूमीवरच बसलेले. चतुर्भुज भगवंतानं त्या ठिकाणं आपलं रूप धारण केलं. उजव्या गुडघ्यावर त्या ठिकाणं डावं पाऊल ठेवलं. आधार घेऊन त्या ठिकाणं डावं पाऊल त्याच्यावरती ठेवलं. लाल तळवा कमदलाप्रमाणे त्या ठिकाणं भासत होता. जरा नावाचा एक पारधी शिकार करण्यासाठी तिथे आला. पारध्याचं काम काय आहे? शिकार करणं. पण आमच्या चंदूदादांचं काम बघा, कार्य बघा, कर्म बघा. पारधी परंतु कार्य पहा. कारण त्यालाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.
त्या ठिकाणी काहीतरी मागच्या जन्मीची काहीतरी कृपा असावी. विषयभूमचा आमचा सकाळी विषय त्या ठिकाणी झाला. उगच भक्ती मार्गाला कोणी लागत नाही. बाकीचे जर बघितले तर बाकीचे जे वेगवेगळे कर्म जो तो आपल्या आपल्या पद्धतीने कर्म करतो, परंतु या सत्संगाला लागणं, या परमार्थी कार्यामध्ये येणं हे एक बहुत जन्मीच बहुत स्फूर्ताची जोडी. म्हणून ही विठ्ठली आवडी. त्याला काही अनेक जन्मीचं पुण्य त्या ठिकाणी लागतंय. हा पारधी ही त्या ठिकाणी शिकार करण्यासाठी आला का आला असेल की राम जन्मामध्ये, राम अवतारामध्ये वालीला त्या ठिकाणी भगवंतांनी त्याची वालीची शिकार केली रामानं. कुठून शिकार केली? पाठीमागून झाडाच्या आड गेले भगवान परमात्मा. दोघांचं, वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध चालू होतं आणि म्हणून झाडाच्या पटे मेले. त्यांची त्या ठिकाणी बाण मारला त्या ठिकाणी वालीला. वाली त्या ठिकाणी खाली पडला आणि खाली पडल्यानंतर वाली म्हणतो, देवा अरे तुझं माझं काय वैर आहे? तू मला मारतोस. आमच्या दोघांचा भाऊ भावाचा आहे आणि ते झाडा पाठीमागून आडून त्या ठिकाणी तुला युद्धच करायचं होतं, तर माझ्या समोर येऊन त्या ठिकाणी माझ्या संग युद्ध त्या ठिकाणी करायचं. तू मला काय त्या ठिकाणी मारलास? तेव्हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणते, वाली वाली वदना खल निर्दालन, मी धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन. वाली मी तुला नाही मारलं रे, तुझ्यामध्ये जी खल वृत्ती होती त्या खल वृत्तीला मी मारलंय. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय. जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतास परस्परे पुढो, मैत्र जीवांचे धुरितांचे तिमिर जाओ. मी त्या ठिकाणी माणसाला मारा नाही म्हटलं, त्यांच्यातली जी खलवृष्टी आहे, जी खलवृत्ती आहे ती जाऊ म्हटलं. मी तुझ्यातली खलवृत्ती मारलेली आहे. आणि म्हणून ज्या वालीला भगवंतानं शिकार करून त्या ठिकाणं मारलं, त्याच भगवंताला या जन्मामध्ये तो असणारा वाली पारधी झाला. बहुत सुकृताची पारधी झाला. आणि म्हणून तो पारधी होऊन त्या ठिकाणं शिकार करण्यासाठी तेथे आला. शापित मुसाळातलाच एक तुकडा होता, कारण शाप दिला होता ऋषींनी त्या ठिकाणी आता ह्या मुसाळाचा. आता ती कथा भरपूर आहे. आणि मग त्याच्यातलाच एक तुकडा होता, त्या तुकडा त्या बाणाला बसवला होता. त्याला दुरून भगवंताचं ते पाऊल त्या ठिकाणं हरिणाच्या मुखासारखं त्या ठिकाणं दिसलं. आणि म्हणून त्यानं त्या ठिकाणं बाण त्या ठिकाणं सोडलेला आहे. तो बाण भगवंताच्या अंगठ्याला त्या ठिकाणं लागला. अंगठ्याला लागल्यानंतर पारधी जवळ येऊन त्या ठिकाणं पाहतो, तो चतुर्भुज मूर्ती त्याला पाहिला. त्या पडद्यानं साष्टांग नमस्कार त्या ठिकाणं केला. गोपाल कृष्ण भगवान की. त्यानं नमस्कार त्या ठिकाणं केला, हात जोडला. अपराध माझ्याकडून त्या ठिकाणं घडलाय, मला क्षमा करा भगवंता, मला क्षमा करा. हरिणाची शिकार करणारे आम्ही त्या ठिकाणं पापी आहोत. आणि म्हणून अशी वारंवार त्या ठिकाणं विनंती करून त्या ठिकाणं मला काही शिक्षा करा, मी ती शिक्षा त्या ठिकाणं भोगेल. माझ्याकडून हा अपराध झाला, मला माफ करा भगवंता. भगवंतनं त्याला अभय त्या ठिकाणं दिलंय. अरे परमेश्वराचा हेतू जाणूनच हे कार्य त्या ठिकाणं झालेलं आहे. कुठलंही कार्य ज्या ठिकाणं होत असताना ते कार्य भगवंताची एक लीला आहे. आणि म्हणून तू त्या ठिकाणं अपराध म्हणून त्या ठिकाणं स्वतःला अपराधी समजू नकोस. भगवंताने पारद्याला स्वर्गाची प्राप्ती करून त्या ठिकाणं दिली. व्याधाने 3 त्या ठिकाणं प्रदक्षिणा घातल्या व स्वर्गात त्या ठिकाणं गमन त्या ठिकाणं केलंय. इतक्या श्रीकृष्णाचा सारथी दारुक त्या ठिकाणं भगवंताचा शोध घेत त्या ठिकाणं आला. भगवंताची दीप्तिमान मूर्ती त्या ठिकाणं पाहून त्यालाही गदगदून त्या ठिकाणं आलं. तो नमस्कार करतो तोपर्यंत रथ त्या ठिकाणं आकाशात गेलेला त्यानं पाहिला. क्षणभरच त्याला त्या ठिकाणं वाटलं की आपण रथात बसलो असतो तर, भगवंताबरोबर गेलो असतो तर. त्याची आंतरिक इच्छा त्या ठिकाणं भगवंतानं जाणली, त्याला आज्ञा केली, द्वारकेत जा. यादवांचा संहार झालेला आहे, बलरामाचं निर्वाण झालेलं आहे.
आणि मीही स्वधामाला त्या ठिकाणी चाललो आहे, हे सर्व वृत्तांत त्या ठिकाणी द्वारकेत जाऊन सांग. 7 दिवसामध्ये द्वारका ही पाण्यात बुडेल. अर्जुनाच्या आश्रयाला सर्वजण जा. दारुका, इथे माझं काम त्या ठिकाणी केलंच की तुलाही त्या ठिकाणी स्वर्ग त्या ठिकाणी मिळेल. विजेचे चमकणे पाहता येत नाही, तसं त्या ठिकाणी भगवंत ही निजधामाला त्या ठिकाणी जाणं हे त्या ठिकाणी आपण ब्रह्मदेवही सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकला नाही. सगळ्यांनी प्रार्थना केली. भगवंताचं प्रकटणं व निजधामाला जाणं हे केवळ त्याचा एका मायेचा प्रभाव त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या भगवंताला आपण शरण त्या ठिकाणी जाऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल. गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल. गोपाल गोपाल गोपाल. कृष्ण भगवान. शुकदेवजी महाराज एक एक कथा त्या ठिकाणी सांगतायत. राजा परिस्थिती अगदी शांत चित्तानं सर्व कथा आता त्या ठिकाणी श्रवण त्या ठिकाणी करतायत. परिस्थिती राजानं त्या शुकाचार्यांचं वचन म्हणजे ते एक अमृता समान त्या ठिकाणी मांडलंय. आत्मा ब्रह्म यांच्या एकतेचा साक्षात्कार त्या ठिकाणी घडलेला आहे. श्री शुकाचार्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले. 5 मिनिटं राहिले. वाणीचं आता मौन त्या ठिकाणी राजा परीक्षितीनं साधलंय. आपलं चित्त अगदी स्थिर त्या ठिकाणी राजा परीक्षितीनं केलेलं आहे. आणि आपलं चित्त स्थिर करून परमात्म तत्वात त्या ठिकाणी हळूहळू राजा परीक्षिती आता लीन होऊ लागलेला आहे. आपल्या देहाचा विसर आता राजा परीक्षितीला पडू लागलेला आहे. हळूहळू राजा परीक्षितीचा जो श्वास जो आहे तो श्वासही त्या ठिकाणी आता बंद होऊ लागलेला आहे. राजा परीक्षिती कुशासनावरती पूर्वेला त्या ठिकाणी मुख करून त्या ठिकाणी बसला होता. शृंगीच्या शापाप्रमाणे तक्षक आता तिकडून निघाला. राजेला दंश करणे हाच फक्त उद्देश त्या ठिकाणी होता. त्या तक्षक त्या ठिकाणी चालल्यानंतर वाटेत त्याला सापाचे विष उतरवणारा एक विप्र त्या ठिकाणी भेटला. त्याचं नाव कश्यप. तक्षक ब्राह्मणाच्याच वेशात त्या ठिकाणी होता. त्याने कश्यपाला पुष्कळचं धन दिलं आणि कश्यपाला त्या ठिकाणी परत पाठवलं. नंतर या तक्षकानं ब्राह्मण वेश त्या ठिकाणी धारण केला असल्यामुळे त्याला आता मात्र कोणीही त्या ठिकाणी ओळखलं नाही. तो तक्षक सरळ राजाजवळ त्या ठिकाणी आला आणि राजाजवळ आल्यानंतर वंदन नमस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी खाली वाकावं. तो तक्षक त्या ठिकाणी खाली वाकावं. तसंच त्या तक्षकानं त्या ठिकाणी ब्राह्मणाचं स्वरूप बदललं आणि आपल्या मूळ स्वरूपामध्ये सर्पाच्या स्वरूपामध्ये तो तक्षक त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आल्यानंतर राजाच्या पायाला त्यानं दंश त्या ठिकाणी केला. आता राजा तर आधीच त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झालेला होता. त्याचे प्राण गेल्यामुळे आधीच लाकडासारखं शरीर त्या ठिकाणी राजा परीक्षितीचं त्या ठिकाणी झालं होतं. फक्त आता तक्षकाच्या चाव्यानं फक्त त्या ठिकाणी चाव्यानं फक्त काळकुट्ट जळल्यासारखं त्या ठिकाणी झालं. तक्षक निघून गेला. देवतांची वाद्य त्या ठिकाणी वाजली.
पुष्पवृष्टींचा वर्षाव त्या ठिकाणी झालेला आहे. बोला परीक्षिती भगवान की जय. त्या ठिकाणी परीक्षितीचा मुलगा जन्मेजय त्या ठिकाणी आला. राग त्याला त्या ठिकाणी आला. त्यानं तक्षकाला अद्दल घडवायचे म्हणून सर्प यज्ञ त्या ठिकाणी सुरू केला. तक्षक त्या ठिकाणी घाबरला आणि इंद्राला त्या ठिकाणी शरण गेला. पृथ्वीवरचे लहान मोठे सर्वचे सर्व सब धाड 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 त्या यज्ञ सत्रामध्ये येऊन त्या ठिकाणी पडू लागलेले आहेत. त्या यज्ञ सत्रामध्ये त्या ठिकाणी सर्प येऊन त्या ठिकाणी जळू लागले म्हणून दुर्गंधी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. पण तक्षक मात्र यज्ञकुंडात पडेना म्हणून जन्मेजयाला आणखीन राग त्या ठिकाणी आला. ऋषीने त्याला सांगितलं की इंद्रानं तक्षकाला अभय त्या ठिकाणी दिलेला आहे. अमृताची तर्जनी त्या ठिकाणी चाटवलेली आहे आणि म्हणून तो यज्ञकुंडात पडणार नाही. आणि म्हणून अजूक राग त्या ठिकाणी जन्मेजयाला आला. कसा तो त्या ठिकाणी तक्षक येत नाही, कसा तो इंद्र त्याला त्या ठिकाणी सहकार्य करतो ना. मग इंद्रालाच त्या ठिकाणी बोलवतो आणि इंद्र मंत्राचा त्या ठिकाणी जप त्या ठिकाणी चालू केलेला आहे. इंद्राला खाली केचा म्हणून त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. जन्मे त्या ठिकाणी गरजू लागलेला आहे. ब्राह्मणांनी आकर्षण मंत्राचा पाठ सुरू त्या ठिकाणी केलेला आहे. बोलता बोलता तो मंत्र त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. इंद्र तक्षकासह त्या ठिकाणी त्या पाठामुळे त्या ठिकाणी यज्ञकुंडाकडे खेचला जाऊ लागलेला आहे. इंद्र बृहस्पतीला शरण त्या ठिकाणी गेला. बृहस्पतीने त्या ठिकाणी जन्मेजयाची खूप समजावणी त्या ठिकाणी केली. अरे प्राणी मात्र, प्रत्येक प्राणी मात्र हा आपला आपलं प्रारब्ध, आपला आपलं संचित, आपापलं भोग, आपलं आपलं कर्म घेऊन त्या ठिकाणी येत असतो, जन्माला येत असतो. कारण भगवंतानी जन्मच त्याच्यासाठी दिला. आता कर्मी जे उरावे तै ते सुखदुःखी फळावे, तया ते भोग यावे देह एका. भगवंताने देह त्याच्यासाठी दिलेला आहे. कर्माची फळं भोगण्यासाठी भगवंतानं देह त्या ठिकाणी दिलेला आहे. मृत्यू आतळा आहे. अरे तू निरपराध सर्पांची त्या ठिकाणी निष्कारण हत्या त्या ठिकाणी केलीस. आता सर्प यज्ञ त्या ठिकाणी बंद कर. तक्षक तो मरणार नाही. तुझे पिताजी तक्षकाच्या चावेने मेलेच नाही. अरे त्यांनी स्वतःच्या त्या ठिकाणी स्वइच्छेनं प्राणत्याग केलाय. आपलं भगवंताचं नामस्मरण करता करता भगवंताशी एकरूप त्या ठिकाणी झाले. ते मेलेच नाहीये, ते मुक्त झाले. आता तू प्रायचित्त म्हणून वैशंपायनाकडे जा, महाभारत ऐक असे सांगितलं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला. बघा कसा आहे मायेचा खेळ. हा मायेच्या प्रभावानेच जीव मोहित त्या ठिकाणी होतो. आपण बघितली कथा की शुकदेवजी महाराज या मायेमुळे त्या ठिकाणी 12 वर्षे आईच्या गर्भातून बाहेर आले नाही. हा मायेचा अगतित अशा प्रकारचा खेळ त्या ठिकाणी आहे. स्वतः त्या ठिकाणी सुखी होण्याचा प्रयत्न मनुष्य त्या ठिकाणी करतो, त्यावेळेस मात्र तो दुसऱ्याला मात्र त्या ठिकाणी दुःखी करत असतो. हा असणारा मायेचा अगतित अशा प्रकारचा खेळ आहे. म्हणून हा प्रमाण घडूच नये यासाठी भगवंताचा अखंड त्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी घ्यावं आणि माया मोहापासून आपण त्या ठिकाणी दूर जाऊन जावं. आणि म्हणून त्या भगवंताचे एकदा सुंदर प्रेमानं त्या ठिकाणी भजन करूया. या ठिकाणी या ठिकाणी भगवंताचं